नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याजाचे उदाहरण बघूया। तर बघा, दरसाल दर शेकडा 8% दराने किती मुद्दलाचे सरळ व्याजाने 4 वर्षात 6,600 होतील। मुद्दल विचारलेला आहे आपल्याला। मग काय आणि दिलेलं काय आहे, तर दर दिलेला आहे, वर्ष दिलेले आहे आणि 6,600 होतील म्हणजेच काय, तर संपूर्ण रक्कम दिलेली आहे। संपूर्ण रक्कम म्हणजेच काय, तर रास असते। रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे आपल्याला माहिती आहे। तर बघूया, रास किती दिलेली आहे, 6,600 दिलेली आहे। मुद्दल आपल्याला काढायची आहे आणि व्याजाचं सूत्र काय आहे, तर म गुणेला द गुणेला क आणि छेदामध्ये 100। तर बघूया, मुद्दलला आपण x पकडूया, 6,600 बरोबर x अधिक इकडे पण मुद्दल आहे, त्याला पण x पकडूया, x गुणेला दर काय दिलेला आहे 8% आणि काळ किती दिला आहे 4%, छेदामध्ये 100। तर बघूया, 6,600 बरोबर जे आहे 8x अधिक 8×32x अधिक 100 सॉरी छेदामध्ये 100। नंतर काय आहे, तर 6,600 आता xच्या छेदामध्ये कोणीच नाही म्हणून 1 आणि या पदावलीचा आपण सोडून घेऊया। तर तिरपा गुणाकार करून आणि छेदानी छेदाला गुणून जो आहे आपण उत्तर काढू शकतो। 100x होतील, 100x अधिक जे आहे 32x आणि छेदामध्ये 100। तर हे किती झालेले आहे, इथे झालेले आहे 132x छेदामध्ये 100। या 100चा आणि 6,600चा काय होणार आहे, तर गुणाकार होणार आहे आणि 132 हे x खाली येतील। मग इथे कशाचा भाग जाणार आहे, तर 11चा, 11 एक 11, 11 सख 66 आणि 11 एक 11 आणि नंतर 2चा भाग जाणार आहे, 11 दोन्ही 22 आणि 12 एक 12, 12 पंच 60 आणि इथे किती राहिलेले आहे, तर 5,000 तुमची मुद्दल आलेली आहे। मुद्दल किती आलेली आहे, तर 5,000 तुमची मुद्दल आलेली आहे। ठीक आहे, समजलं।